तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या आमच्या मराठी खेडूत ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. द्रोणाली आता उठली. काल तिच्या मम्मीचा वाढदिवस होता. आम्ही केलं होतं गाईच्या चिकाच्या पाटोड्या वाढदिवसाला. खूप छान झालं. तर आवडलं का तुला? केकपेक्षा भारी होतं. काय होतं ब्लॉगमध्ये तर दिसतात. तू खोटं बोलते. आवडलं तर सही तुला. गाय ही माता आहे, तिथे थोडीशी गर्व पाहिजे आपल्याला. त्यांच्याकडून आपल्याला जे भेटतं ना ते अनमोल आहे एकदम. केक मध्ये काय आहे ते पेस्टीज आणि ते फालतू काय काय केमिकल टाकलेले असतात. बरोबर आहे का नाही? गाय किती चंचल असते, किती हुशार असते. गाईचं दूध पिऊन पूर्वीचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे युद्ध जे करायचे ना, त्याची शक्ती होती, आयडिया द्यायच्या त्यांना. स्मार्ट होते ते. आपण आजकाल कसे होऊन गेलेलो आहेत, म्हशीचं दूध पिऊन पिऊन जड भेजायचे. वा 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 Didu, you are great. You are not an ordinary girl. You are a special girl from Sai Baba. घुंघट उठा के नाचो जरा, नाचो जरा. हे घुंघट उठा के नाचो जरा. तू आहे ना ऑर्डिनरी नाही आहे. ज्या बाकीच्या मुली आहेत ना त्यांना केक, पिझ्झा, बर्गर. तू जस्ट एक्सेप्ट माय थॉट, एक्सेप्ट माय थॉट अँड हो झालं थोडं ज्ञान देऊ दे ना. मॉर्निंग ज्ञान महत्वाचं असतं. माइंड फ्रेश असतं. बरं का दिदू अक्का जाणं माझं सकाळी माइंड फ्रेश असतं तू. हे बघ इकडे बघ. जस्ट एक्सेप्ट माय थॉट इज इम्पॉर्टंट फॉर युअर फ्युचर. अंडरस्टँड? तू ऑर्डिनरी नाही आहेस, तू एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहेस. तुला काहीतरी बनायचं आहे तर तुला वेगळं करावं लागेल. जनरल मुली केक खातील, पिझ्झा खातील, चहा पितील किंवा बर्गर खातील. ते तुला नाही करायचं. तुला जस्ट एक्सप्रेस टू पीपल आणि एक्सप्लोर टू युअर लाईफ अँड मतलब फॉलो टू लॉट ऑफ पीपल्स इन इंडिया. रिअली ह्या मुलीचे गुण घेण्यासारखे. ज्या मुली अनहेल्थी खातात ना त्यांनी तुला फॉलो करायला पाहिजे. अंडरस्टँड? मम्मी मम्मी दादाला पाठवायची कलिंग. काय करताय का? साडी घ्यायची असं लग्नासाठी, सौच्या लग्नासाठी. दाखव. ये कधी साडी ये लोकलला कितीची आहे का? 1151. 1151 म्हणजे 1151 रुपयाची ती. अमेझॉन का फ्लिपकार्ट? फ्लिपकार्ट. काय साड्या मागवता का इतक्या? लग्नाला जुन्या साड्या भरपूर असतात. वापरून घ्यायचं बेटा, पैसे वाचवायचे. मला एक तर ड्रेस घेतोय का? नाही मी घेणारच नाही. मला एक सांग, इतके लोक चांगले चांगले कपडे घालून येतात, काय होतं त्याच्याने? होतं काय? काय निघतं त्याच्यातून? पैसे तर चालले जातात खिशातून. आपण इकडे अडचणी बघतो, पोटाला खात नाही आणि कपड्यांमध्ये पैसे घालवतो. एकच दिवसाचं लग्न असतं. आपल्या घरात तर पहिलेपासून 1-2 साड्या तर नव्या राहतातच का नाही? कपाट भरून पडलंय ना. बघ तुला दाख. हा एक गुळाचा कोरा चहा. हा बघा गुळाचा कोरा चहा आहे. ब्लॅक टी. याच्यामध्ये पाहिजे लिंबू हाय. चिरलाय का? मी चिरलं. म्हणजे असं नाही. आपल्याला अर्धा यूज करायचा ना, जो यूज करायचा असतो तीच थोडीशी पिळायची. एवढी लागणार आहे का आपल्याला? उरते आता. मग जेवणासोबत खाल्लं ते. लेमन टी झाले तर दूध मस्त आहे ना पण.
आपण अंकलेश्वरला आहे ना ते वापरायचो आट्याचं पीठ पॅकेटचं, ते महा खतरनाक राहतं ते. तुम्हाला सांगायची कशा पोळ्या तुम्ही तुला काम करायला आवडतो तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं ना ते, म्हणजे पिठामध्ये धनवर पडायला नको म्हणून काहीतरी केमिकल टाकतात ते. पडून जातं तरी. साडी का बरं घालते? हा म्हणजे शाळेत साडी घालून जाशील तू? मग तिथे घालतील साडी घेऊन जाशील सोबत असं? म्हणजे आज प्रॅक्टिस आहे का तुमची? साडी नऊवारीच घ्यायला पाहिजे. ती गावात कोणाकडे नाही का नऊवारी साडी का? हे शालूला तुम्ही नऊवारी बनवतायत. दाखव दे तू. चांगली दिसते, चांगली चांगली दिसते का बाई? आता आरशात बघेल. बँकेत शिलाई काम पण चालू आहे. दुपारी थोडं पण आराम नाही. आता ट्युशन चालू आहे लगेच 4 वाजता. आता 2:45 वाजले. तिच्या मैत्रिणी पण आल्या होत्या. आता परत मैत्रिणी गेल्या. आता शिलाई काम करेल. लगेच 4 वाजता ट्युशन, लगेच संध्याकाळी स्वयंपाक, मग रात्री भांडे कुंडे, मग मोबाईल बघेल थोडा वेळ. मोबाईल बघता बघता डुलक्यातील मशीन ना ते थोडं वेगळं आहे. शिलाई मशीन बर्नेट कंपनीचं आहे. बर्नेट 12 बाहेरची कंपनी. मशीन खूप छान आहे, पण 2009ला आणलं होतं ना. 2010 मध्ये आणलं होतं. आता किती वर्ष? 13 वर्ष झाली त्याला. त्याला काही जास्त खर्च नाही. 1-2दा बेल्ट तुटला होता फक्त, बाकी दुसरं काही त्रास नाही होता त्याचा. पण ही कंपनी इथली नाही. याचे स्पेअर पार्ट खूप कठीण आहे भेटणं. आईचा पूर्ण आवाज बसलेला होता. मग मी दिलं रात्री फक्त 8:30 पाला चावायला रात्री. तर दुसऱ्या दिवशी आवाज खुलून गेला आणि कप बी पडून जातो त्याच्याने. तर चला, माझे कामं भरपूर आहेत. दुसरं पण चॅनल आहे आपलं ज्याचं नाव आहे इंस्टा YP स्टार. त्याच्यावर फायनान्शियल प्लॅनिंग विषयी आपण व्हिडिओ टाकतो. ते व्हिडिओ पण तुम्ही बघू शकता. त्याच्याने तुमचं फायनान्शियल नॉलेज पण वाढेल. आणि त्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला पूर्ण बघत जा. म्हणजे तुमचं फायनान्शियल नॉलेज वाढेल, कर्ज होणार नाही आणि तुमचं जीवन सुखी आणि आनंदित होऊ शकतं. कृष्णाने आणलं मॅडमला हॅपी बर्थडे. एकदम सुंदर गिफ्ट आणलं. बस टेबलावर एक चॉकलेटचा बॉक्स आहे ना ग. हा आणलाय चॉकलेटचा डब्बा ज्याचं नाव आहे मिल्की क्यूब. मिल्की क्यूब. मॅडमचा काल वाढदिवस होता, तर आता मुलांना भेटतील चॉकलेट. 2-2 द्या. नाही ना, 2-2 द्या. 2-2 दे ना. ऐकत जाणार. छोटी चॉकलेट ती क्यूब आहे ना का ते. अरे आणलं तर तिला याला आवडत नाही. कसं लागलं रे देवा? का रे कसं लागलं रे चॉकलेट? थांब ना, तुम्ही खाल्लंच नाही अजून. ज्याने खाल्लं तर याने खाल्लं ना. तू खाल्लं ना. कसं लागलं? सुपर होतं ना. कसं लागलं? छान होतं ना. दिदू, हे दिदू, चॉकलेट खाऊन रिप्लाय देतो. कसं आहे? हे नाही खाल्लं. क्यूब आहे ते क्यूब.